माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. कवी कुसुमाग्रजांच्या लिहिलेल्या या ओळी, आपला मराठी बाणा जपणाऱ्या या ओळी. मी मराठी, महाराष्ट्र माझा, आणि म्हणूनच मराठी म्हणजे माझ्या मातीबद्दलचे प्रेम, माझ्या मातीबद्दलची आपुलकी, माझी माय मराठी. नमस्कार मित्रांनो. ज्येष्ठ कवी, नाटककार, कथाकार, समीक्षक विष्णू वामन शिरवाडकर, अर्थातच वा शिरवाडकर म्हणजे महाराष्ट्राचे लाडके कुसुमाग्रज. मराठी साहित्याला दुसरे ज्ञानपीठ पुरस्कार कुसुमाग्रजांनी मिळवून दिले. 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रजांच्या कविता, कथा, त्यांचे इतर साहित्य म्हणजे मराठी वाङ्मयाचे वैभव आहे. त्यांनी लिहिलेलं नटसम्राट हे नाटक 1974 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार नटसम्राट या नाटकाला मिळाला. नटसम्राट या नाटकाने मराठी नाट्यरसिकांच्या मनात घर केले. कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या कविता खोल हृदयात शिरतात. त्यांनी लिहिलेल्या कवितांपैकी माझी आवडती कविता म्हणजे कणा. संकटाच्या वेळी कुणीतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपुलकीच्या शब्दांनी आधार द्यावा, एवढीच, फक्त एवढीच प्रत्येकाची मनोमन इच्छा असते. किती सुंदररित्या या कवितेत ही भावना कुसुमाग्रजांनी व्यक्त केली आहे. सादर आहे कणा. ओळखलत का सर मला, ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला, क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगाबाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले, भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला येऊन, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसा नको सर, पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला, पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार, मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढपणा,
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा. धन्यवाद. मी स्मिता लाळे आणि माझ्याबरोबर तेजस्विनी शिरोडकर कुसुमाग्रज यांचा स्वातंत्र्य देवीची विनवणी हा फटका सादर करीत आहोत. स्वातंत्र्य मिळून 50 वर्षे झाल्यावर कुसुमाग्रज यांनी हा फटका लिहिला. 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका. मीच विनविते हात जोडून, वाट वाकडी धरू नका. सूर्यकुलाचा दिव्य वारसा, प्रियपुत्रांनो तुम्हा मिळे. काळोखाचे करून पूजन, घुबडांचे व्रत वरू नका. अज्ञानाच्या गळ्यात माळा, अभिमानाच्या घालू नका. अंधप्रथांच्या कुजट कोटरी, दिवा भिता समदडू नका. जुनाट पाने गळून पालवी, नवी फुटे हे ध्यानी धरा. 21वे शतक समोरी, 16व्या स्तव रडू नका. वेतन खाऊन काम टाळणे, हा देशाचा द्रोह असे. करतील दुसरे, बघतील तिसरे, असे सांगूनी सुटू नका. जनसेवेस्तव असे कचेरी, ती डाकूंची नसे गुहा. मेजा खालून मेजा वरतून, द्रव्य कुणाचे लुटू नका. बोथट पुतळे पथापथावर, ही थोरांची विटंबना. कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका. सत्ता तारक सुधा असे, पण सुरा ही मादक सहज बने. करीन मंदिरी मी मदिरालय, अशी प्रतिज्ञा घेऊ नका. प्रकाश पेरा आपुल्या भवती, दिवा दिव्याने पेटतसे. इथे भ्रष्टता तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका. पाप कृपणता पुण्य सदयता, संत वाक्य हे सदा स्मरा. भलेपणाचे कार्य उगवता, कुठे तयावर भुंकू नका. गोरगरीबा छळू नका, पिंड फुकाचे गिळू नका. गुणी जनांवर जळू नका, हो गुणी जनांवर जळू नका. उणे कुणाचे दिसता किंचित, देत दवंडी फिरू नका. मीच विनविते हात जोडूनी, वाट वाकडी धरू नका. परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी. माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे. गुलाम भाषिक होऊन आपुल्या, प्रगतीचे शिर कापू नका. कलम करिये तरी सालभर, सण शिमग्याचा ताणू नका. सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाने तोडू नका. पुत्र पशु समविकती, ते नर नर नराधम गणातया. परवित्ताचे असे लुटारू, नाते त्याशी जोडू नका. स्वच्छ साधना करा धनाची, बैरागी पण नसे बरे. सदन आपुले करा सुशोभित, दुसऱ्याचे पण जाळू नका. तरुणाईचे बळ देशाचे, जपा वाढवा तरुपरी. करमणुकीच्या गटार गंगा, त्यात तयाला क्षाळू नका. सुजन असा पण कुजन मातता, हत्यार हातामध्ये धरा. सौजन्याच्या बुरख्याखाली, शेपूट घालून पळू नका. करा कायदे परंतु हटवा, जहर जातीचे मनातुनी. एकपणाच्या मारून बाता, ऐन घडीला चळू नका. समान मानव माना स्त्री, तिची अस्मिता खोडू नका. दासी म्हणून पिटू नका, वा देवी म्हणून भजू नका. नास्तिक आस्तिक असा कुणीही, माणुसकीतच देव पहा. उच्च नीच हा भेद घृणास्पद, उकिरड्यात त्या कुजू नका. माणूस म्हणजे पशु नसे, हे ज्याच्या हृदयात ठसे. नरनारायण तोच असे, हो नरनारायण तोच असे. लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले, विसरू नका. मीच विनविते हात जोडूनी, वाट वाकडी धरू नका. मीच विनविते हात जोडूनी, वाट वाकडी धरू नका. धन्यवाद. नमस्कार, मी आदित्य जाधव. आज मराठी राजभाषा दिन. या दिवसाला अनुसरून
माननीय श्री राजसाहेबजी ठाकरे यांनी जनतेला उद्देशून एक जे पत्र लिहिलेलं होतं ते पत्र अगदी जशाच तसं मी आपल्यासमोर वाचून दाखवतोय. परभाषेत ही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी, परभाषेत ही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी, माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका. परभाषेत ही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी, माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विजे. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विजे. गुलाम भाषिक होऊनी आपल्या प्रगतीचे शीर कापू नका. गुलाम भाषिक होऊनी आपल्या प्रगतीचे शीर कापू नका. हे तळमळीने सांगणाऱ्या आपल्या कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी आपण सारेजण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. सरकारी कॅलेंडरमधले जसे अनेक दिवस निरसपणे साजरे केले जातात तसा हा दिवस पण साजरा केला जात होता. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करायला सुरुवात केल्यावर आपल्या मराठी भाषेचा गौरव दिवस सर्वांच्या स्मरणात राहू लागला आणि अर्थातच या गोष्टीचा मला अभिमान आहे. मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आठवडाभर काही थोडेफार शासकीय कार्यक्रम होतील, काही एक घोषणा होतील, मराठी भाषेच्या अस्तित्वाबद्दल चिंता व्यक्त केली जाईल आणि पुढचे 358 दिवस ह्या सगळ्यांचा विसर पडेल. मुळात मराठीचं काय होणार ह्यापेक्षा ती कशी समृद्ध होईल, ती रोजच्या वापरात कशी येईल आणि ती आपली ओळख कशी बनेल ह्याचा विचार करणं आणि त्यासाठी कृती करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आपली मराठी भाषा ही इतकी लेचीपची अजिबात नाही की जिच्यासाठी आसवगाळात बसावी. ही भाषा कोणाकोणाच्या मुखातून निघाली आहे ह्याचा विचार केला तर ही भाषा किती सशक्त आहे हे तुमच्या लक्षात येईल. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखी असलेली ही भाषा, संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांपासून ते समर्थ रामदास स्वामींच्या मुखी असलेली ही भाषा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच म्हणत भारतीयांच्या मनात स्वराज्याचं बीज रोवणाऱ्या लोकमान्य टिळकांची ही भाषा, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुखी असलेली ही भाषा, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हीच मातृभाषा, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, इतकंच काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार असोत की भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगेंची पण हीच मातृभाषा. लता दीदींच्या आणि आशाताईंच्या घोडगड्यातून पहिले जे शब्द निघाले ते ह्याच भाषेतले आणि 1843 पासून आजपर्यंत अव्याहतपणे ज्या रंगभूमीने जागतिक रंगभूमीला देखील दखल घ्यायला लावली ती देखील मराठी रंगभूमीच. भारत व्यापून टाकणारं कार्य करणारी 8 भारत रत्नही ही ह्याच भूमीतली. ह्या भाषेने हिंदवी स्वराज्याचा हुंकार दिला, ह्या भाषेने स्वराज्याचा मंत्र दिला, ह्या भाषेने प्रबोधनाचा विचार दिला, ह्या भाषेने श्रमिक एकजुटीचा विचार दिला, ह्या भाषेने देशाला विचार दिला. अशा भाषेचं काय होईल ह्याची चिंता करण्यापेक्षा आपल्या भाषेचं संचित स्मरून इतके अफाट विचार पेलवण्याची आणि मुळात जन्माला घालण्याच्या ताकदीचा अभिमान बाळगत आणि ती ज्ञान भाषा आणि व्यापाराची भाषा बनावी म्हणून आग्रही राहिलो तरी पुरेसं आहे. मराठी राजभाषेच्या निमित्तानं एक सुरुवात केली तर आपण एक मोठा पल्ला गाठवू शकतो. तो म्हणजे आपण आपली स्वाक्षरी जी आपली ओळख असते ती मराठीत सुरुवात करूया. हे झालं माननीय राजसाहेबजी ठाकरे यांचं जनतेला उद्देशून लिहिलेलं मराठी भाषेविषयीचं एक पत्र. यानंतर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अनेकानेक उपक्रम राबविले जातील वा तसे ते यशस्वीरित्या पूर्णत्वासही जातील. पण मराठी भाषेचं खरं जर का संवर्धन करायचं असेल, भाषेचं तसं संवर्धन व्हावं असं जर का वाटत असेल तर त्याची खरी सुरुवात ही अगदी स्वतःपासून व्हायला हवी. आपल्या रोजच्या कार्यातून, वागण्या बोलण्यातून सदैव मराठी भाषेचा वापर हा व्हायलाच हवा. आपली नैतिकता समजून आपणच जर आपल्या पाल्यांना अगदी लहानपणापासूनच जर मराठी भाषेची गोडी, मराठी भाषेची महती समजून सांगितली तर त्यांनाही त्याबद्दल ओढ निर्माण होईल. मराठी भाषा बोलताना, ऐकताना तिचा गोडवा ही त्यांना समजेल. मराठी साहित्यात कित्येक तरी अद्वितीय दर्जेदार ग्रंथाची निर्मिती झाली, त्याची ओळखही त्यांना करून दिली पाहिजे. तद्वत
मराठी संगीत क्षेत्राकडे जर का पाहिलं तर असे कित्येक तरी सुमधुर संगीत लाभलेली नाट्यगीते, भावगीते, शास्त्रीय गीते आहेत. त्याबद्दलही त्यांना जाणीव करून द्यावी. केवळ मोठ्या मोठ्या घोषणांनी संवर्धन होणारं नसतं, तर त्यासाठी आपली आसक्ती देखील तितकीच महत्त्वाची असते. स्वतःच्या आचार आणि विचारात जर का खऱ्या अर्थाने मराठी भाषा भिनली तर खात्रीशीर सांगू शकेन आपल्याला यावर कोणताही उपक्रम राबविण्याची गरजच पडणार नाही. तर मंडळी, करताय ना मग सुरुवात. चालता बोलता बसता उठता केवळ आणि केवळ मराठी धन्यवाद.